जेव्हा आपण आजच्या तरुणांकडे पाहतो तेव्हा आपल्या मनात असा विचार येतो की आज त्यांच्या समोर कोणत्या प्रकारचे आव्हान आहे। कदाचित आपण असा विचार करत असू की शिक्षण पूर्ण करणे, नोकरी मिळवणे, स्थायिक होणे आणि नंतर लग्न करणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल। ही आव्हाने आहेतच, पण त्याआधी त्यांच्या समोर आणखी एक मोठे आव्हान आहे आणि त्यावर चर्चा झालीच पाहिजे। आज मी त्याच विषयावर माझे काही विचार मांडणार आहे, म्हणून सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। सुरुवातीच्या काळात असा विचार होता की चांगले गुण मिळवून शिक्षण पूर्ण करूया, चांगली नोकरी करूया, 3-4 वर्षे पैसे वाचवूया, लग्न करूया आणि मग स्थायिक होऊया। तो एक प्रगतिशील विचार होता आणि एका पिढीसाठी तो चांगला चालला। नोकरी मिळण्यास थोडा उशीर झाला तरी कोणीही आक्षेप घेतला नाही। आर्थिक पाठबळ उपलब्ध नव्हते, स्पर्धा होती, माहितीचा अभाव होता, पण शेवटी सर्व काही व्यवस्थित झाले। मग नंतर चिंता आणि नैराश्याचा काळ आला। गळे कापू स्पर्धा, ध्येयांचा अभाव, एकाग्रता आणि संयमाचा अभाव, आयुष्यातून योग आणि व्यायामाची उणीव, नवीन येणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे कमी होणाऱ्या संधी, त्यामागील अशी काही कारणे आहेत। आपल्या तरुणांना या गोष्टी कळू लागल्या। काही जणांनी पाश्चात्य संस्कृतीचे पालन केले, म्हणून ते चिंता आणि नैराश्याच्या स्थितीत गेले। त्यांना त्यांच्या मनावर ताबा मिळाला नाही आणि जे घडायला नको होते ते घडू लागले। येथे तरुणांनी या गोष्टीवर उपाय शोधण्यास सुरुवात केली आणि ते व्यसनांकडे तसेच ड्रग्जकडे वळले, ज्यामुळे त्यांना असे वाटले की त्यांना काही काळ आराम मिळत आहे। काही दिवसांपूर्वी पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती आले होते की तो त्याचाच एक परिणाम होता। तंत्रज्ञानाने अशा प्रकारे माहिती आणली आहे, पोहोचवली आहे की लहान शहरे आणि खेडी देखील याच्या कचाट्यात सापडलेली आहेत। चिंतेचा विषय असा आहे की ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे आणि अधिकाधिक तरुण याच्या प्रभावाखाली येत आहेत। भविष्यातील भारतासाठी हे खूप धोकादायक आहे। आजच्या तरुणांसमोरील मुख्य आव्हान म्हणजे व्यसन आणि ड्रग्ज पासून स्वतःला दूर ठेवणे, मनाची स्थिती चांगली ठेवणे, जागरूक राहणे। जर वाईट सवयींचे व्यसन लागले असेल तर त्या सवयींपासून मुक्त होणे, बरे होणे हे आहे। त्यानंतर त्यांच्या समोर पुढचे आव्हान आहे ते म्हणजे चांगला अभ्यास करणे, मोठे ध्येय ठेवणे आणि ते साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, नियमित व्यायाम, योगा करणे आणि आनंदी जीवन जगणे। परिस्थिती पाहता सर्व पालक, शिक्षक, गुरु आणि समुपदेशकांनी महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे। समाजालाही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल। प्रत्येकाने तरुणांचे प्रश्न, समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रत्येकाने तरुणांना समजून घेतले पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, त्यांच्या चुकांसाठी त्यांना क्षमा केली पाहिजे आणि त्यांना एक नवीन संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, असे माझे मत आहे। जर आपण सर्वांनी आत्ताच लक्ष दिले नाही तर महान भारताचे स्वप्न फक्त स्वप्नच राहील, ते प्रत्यक्षात येणार नाही। चला तर मग सर्वांनी प्रयत्न करूया आणि स्वप्नातील महान भारत घडवूया। मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती आवडली असेल। तुर्तास इथेच थांबतो। पाहत रहा नॉलेज सेंटर। धन्यवाद। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपले आवडते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।